सो आपली तयारी झालेली आहे, पॅकिंग वगैरे झालेली आहे. आता पूजा करून आपण निघणार आहोत आपल्या प्री वेडिंगसाठी. नवरदेव काय गणपती बाप्पा मोरया. सेकंड पर्सन किधर है? हा दिख रहा है की नाही? भावाला घेतलंस का तुझ्या? चला येऊ. बाय बाय बाय. बाय 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 मम्मी. गुड मॉर्निंग बरोबर. मम्मी तर मित्रांनो, आता आम्ही थांबलो आहे डिझेल भरायला. हॅलो, आता डिझेल भरून झालेलं आहे. तर मला वाटत नाही आता कुठे मध्ये स्टॉप घ्यायचा आहे. डायरेक्ट माणगाव किंवा पुढेच कुठेतरी स्टॉप घेऊया. आता मध्ये कुठेच नाही, कारण की आता जर वाजलेत पण 1 वाजलाय. नाही करून आम्हाला 2:30पर्यंत तरी माणगावला पोहोचायचं, कारण की आता रोड पण खाली आहे. त्या हिशोबाने आता निघतो. सो भेटूया माणगावला. पुढचा स्टॉप बाय. जब से मिला हूँ तेरा होने लगा हूँ. तर मित्रांनो, आता आपण थांबलेलो आहोत माणगावला. खूप जास्तच फॉग वाढलेला आहे, तर थोडी आपण रेस्ट करूया आणि खूपच जास्त दिसतच नाही आईच्या गावात. ते लागले दिसेल. पाठी बसून वाट लागली. काय मगातपासून पाय दुखत नव्हते, मुंबईवरून निघाला. ठीक आहे जागा बरोबर होती. तुम्हाला आमची आम्ही नाही आलो ह्याच्यामध्ये रे, पण येणार सगळे येणार. मेन तर तुम्हीच आहेत. अजून एक बाकी आहे. अजून एक माणूस आलेला आहे. मग आता आपण थोडा काहीतरी खाऊन घेऊया आणि मग भेटूया पुढे. तोपर्यंत लेट्स गो. तर आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. अर्ली मॉर्निंग नाश्ता केलेला आहे आपण. तर आता आपण निघणार आहोत माणगावसाठी. सो ब्राईड खूप एक्सायटेड आहे मला वाटते व्हिडिओमध्ये यायला. ग्रूमला तर काय तर आपला नेक्स्ट स्टॉप असेल चिपळूणसाठी. बघू, जर चिपळूण फॉग कमी असेल, लवकर पोचलो तर मग स्टॉप घेऊ, नाहीतर मग डायरेक्ट माणगावलाच आहोत आपण. डायरेक्ट भेटू आपण मालवण. 50 रुपये घाट. सो तू साधा बोला नाही. तर मित्रांनो, प्रशांतला एक सीन आवडलाय. तर आम्ही आता इथे गाडी थांबवली आहे संगमेश्वरला. जस्ट क्रॉस केलाय, तर त्याला इकडचं एक लेक व्ह्यू हवा होता. लगेच गाडी कचकन बाजूला, कचकन सेट.
आता आम्ही जातो तिकडे, तुम्हाला दाखवतो. जमलं तर आम्ही फुटेजेस पण टाकू. हे टाकू ना फुटेज? हां फुटेज पण टाकू. हां तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो, थांबा एकच मिनिट. तर तिकडे आपला आहे ड्रोन, पायलट इथे आहेत. सो फायनली आपण पोचलेलो आहोत आचऱ्यात. झापूक झुपूक झापूक झुपूक करत पोचलेलो आहोत. सो आता 12 तास तरी झाले. बरोबर 12ला निघालो आपण. 12 तासाच्या प्रवासानंतर आपण फायनली आचऱ्यात पोचलेलो आहोत. हां जास्तीत जास्त 3 होल केलेले आहेत आपण. ओके सो आता आपण रेडी होणार आहोत थोडा आराम करून. मग निघणार आहोत आपण प्री वेडिंगसाठी. सो भेटूया आपण प्री वेडिंगमध्येच. सो तोपर्यंत बाय. ओके. हिचं काय माझं समजत काहीच नाही. नाही. हिची प्री वेडिंग आहे काय माहित मी नाही. काळे पडले म्हणून लावते. 8 तास झोपली आहे ही गाडीमध्ये. 12 तासामधून मेकअप मॅन 8 मीच तास. आहे. मी आराम पाहिजे. प्री वेडिंग कोणाचं आणि वेडिंग कोणाचं आहे? हे काम आमच्याला हे केलंय. हे आपण माझा का काढतो. नाम्या प्री वेडिंग आहे यांची. आणि हे झाले ते लड्डू मुत्यानम. पण हिचा काय आहे ते माहित नाही. हिने काय एवढा फेस पॅक लावलेला आहे. अरे काय पडले म्हणून लावला असं. जाऊ दे माझी मेकअप मॅन. 8 तास झोपली आहे ती तरी काळी पडली 8 तास बोलते. नाही यार. सकाळी 7. सो हॅलो मित्रांनो, तर आपण आता थोडंसं गाव एक्सप्लोअर करून येऊया. कुठे आपण प्रॉपर शूट करू शकतो, कुठे चांगले लोकेशन्स आहेत, तर ते सगळं आपण बघूयात. कुठे काय शॉट्स भेटतील आपल्याला सिनेमॅटिकसाठी झाले किंवा आपल्याला फोटोसाठी कुठे काय चांगले शॉट्स भेटतील ते आपण बघूया जाऊन. तर मग आपल्याला बेसिकली एक आयडिया भेटेल की आपल्याला कुठे काय कन्सेप्ट क्रिएट करायचं आहे किंवा काय आपल्याला शॉट्स घ्यायचे आहेत. सो आता आपण चाललो आहे जरा गाव एक्सप्लोअर करायला. सो लेट्स गो. काढला होय त्यांनी. सो आपला हा एक लोकेशन असणार आहे. एक नदी आहे इकडे. हे स्टेप्स आपण यूज करू शकतो इकडे. आचरा पारवाडी नदी. आचरा पारवाडी नदी आहे ही. सो इकडे आपण इकडे सुद्धा काहीतरी यूज करून व्हिडिओ फोटो घेऊ शकतो. आमचा नामो हिरोईन रेडी. हिरो इज बॅक. हिरो आमच्या बाकी आहे. रेडी व्हायचं. तुम्ही गावठी म्हणून टाक. हिरो वर्क इन प्रोग्रेस. आयला मी एवढे मस्त मस्त कपडे आणले. नाम्या हे नाम्या नाम आहे आमचा. सो येस फायनली आपण तर मित्रांनो सेटअप रेडी केलेला आहे. फोटो आणि व्हिडिओसाठी आपला सेटअप रेडी झालेला आहे. इव्हन आपले कपल्स रेडी झाले आहेत. हे बघा हा लुक आहे. कपल्स कपल्स लुक आहे. सगळं 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 एकूण ते एक गोष्ट जुगाड केलेली आहे. ह्या माणसांनी काय विकत घेतलं नाही आहे.
सगळं जुगाड केलेलं आहे इकडे येऊन. काहीच नाही ऍक्च्युली नाही, लोक 1 वीक पासून फक्त तयारीच करतायत. आणि जो आमचा नवरदेव आहे तो सांगत होता की माझी सर्व काय तयारी झालेली आहे. शर्ट्स घेतले आहेत, टी शर्ट्स घेतले आहेत, ट्राउझर्स घेतले आहेत, 3/4 घेतले आहेत, जीन्स घेतले आहेत, शर्ट्स घेतले आहेत. शर्ट्स घेतले शर्ट्स घेतले आहेत. 3 ब्लॅक शर्ट आणि 2 व्हाईट शर्ट. 5 शर्ट घेतलेले आहेत आपण. आणि कुर्ताच पण आहेत ना. हा, आणि 7 कुर्ते घेतले. 7 कुर्ते घेतले प्री वेडिंग साठी. आणि हे प्री वेडिंग साठी त्यांनी आउटफिट घेतलेले आहे ते सर्व. आता ह्यांनी कोणते व्हिडिओज बघितलेले का कोणाचा रेफरन्स घेतलेला की ह्याला कोणी सांगितलेलं की एवढे कुर्तेच घेऊन जा करून, पण यांनी प्री वेडिंग साठी 7 कुर्ता घेतले. 7. हे बघ, नॉर्मल ना, फक्त हा हात पकडून त्याच्याशी बोलत बोलत स्लोली चालत यायचं आहे पुढे. कॅमेऱ्यात बघायचं नाही. दोघांनी राहुल इकडून हे झाली आहे कॅप. त्याचे केस तसे आहेत रे. थांब नीट थांब एक मिनिट. ऍक्च्युली केस त्याचे आतमध्ये नको टाकू राहुल, पूर्ण आतमध्ये नको टाकू, वरून ठेव फक्त. वाटतं हा, पोळ केले ते बरं असतं. जा मागे जा. हा बस. सीन 2. तू पण थोडा वॉकिंग या पुढे. चलो, रेडी, 3, 2, 1 गो. बस खाली. चलो, रेडी, 3, 2, 1 जा वॉकिंग स्लोली. बस थांबा, इकडे तिकडे बघ. थांबा म्हणजे इकडे तिकडे बघा. ठीक आहे, चल बसा तिकडे. आपल्या मागे जो हा ब्रिज दिसतोय, मी नाही तो. हा ॲक्च्युली सो तो आपण ब्रिज आता कवर करणार आहोत. तर आय होप कपल लवकर येतील. चेंज करायला पाठवलं आहे त्यांना, तर ते लवकर चेंज करून येतील आणि आपल्याला भरपूर वेळ मिळेल सेकंड लुकसाठी. सो लेट्स सी. हा आपण जो बांध दिसतोय हा सुद्धा कवर करणार आहे. जो अभिच्या मागे आहे हा बांध, तो पण आपल्याला सेकंड लुकमध्ये कवर करायचा आहे. पण ॲक्च्युली आता पण आपल्याला जे काही फुटेजेस किंवा फोटोज वगैरे भेटले ते पण फर्स्ट लुकमध्ये तर जबरदस्तच आहेत. खूप सुंदर फुटेज. लाईट आम्हाला खूप छान भेटली ॲक्च्युली. आता जी गोल्डन लाईट आहे, इव्हनिंगची जी गोल्डन लाईट आहे ती आता ऑलमोस्ट निघालेली आहे आणि कपल हाफ ॲन आवर झाले तरी आले नाहीत. तर आय होप 5 to 10 मिनिट्समध्ये येतील आणि आपलं काम सुरू होईल. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. पॅकअप करायचं लवकर. ॲक्च्युली खूप थकलेलो आहे, खूप थकलेले आहेत रात्री सगळे. मासे बघ. आम्ही मेन गोष्ट रात्री आम्ही मासे पकडायला जाणार आहोत इकडेच. येस. तर त्याचे पण काही आम्ही फुटेजेस वगैरे घेऊ. जर लाईट वगैरे थोडंफार असेल, LC तर आहे तशी आपल्याकडे, ती पण आम्ही कॅरी करू. मग त्याचे पण तुम्हाला आम्ही फुटेजेस वगैरे दाखवू. नक्की. ते पण फुटेजेस आम्ही आपल्या व्लॉगमध्ये शेअर करू. आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडेल. आपला फर्स्ट व्लॉग असणार आहे हा. सो भरपूर प्रेम द्या, भरपूर शेअर करा आणि भरपूर लाईकसुद्धा द्या. लास्टला बोलतात रे हे. चालेल ना, आपल्याला काय, पहिला व्लॉग आहे, लोक मनावर घेऊ समजून नका. घेतील. नवीन आहे. ओके. सो बाय नाही, परत बाय बाकी नाही. आहे. अरे हो, माहिती आहे मला. सो लेट्स मीट अप. जेव्हा कपल येतील तर आपण भेटू आणि कंटिन्यू करू. तोपर्यंत ड्रोन लावू. थांब पकडणार तुम्ही? कसा पकडणार ड्रोन? हाताने पकडणार? येतो तुला पकडता. तिकडे हात नाही लावायचा बाबू, शॉक लागतो. शॉक लागतो तिकडे. हा राहुल दादा काय हे गिम्बल आहे. हा तू बोल. चल बोल. लाईक करा. हा बोल. सबस्क्राईब करो. 3, 2, 1 गो. अरे कारण काय माहिती आहे, जास्त हा आमचा होता शाहरुख खान, तो ट्रेनच्या मागे पळालेला. आणि हा बहुत तेज हो रे. अच्छा. सेकंड लुक कसं चालू आहे? तर मित्रांनो झालं. चल सेकंड लुक कसं चालू आहे ते सांग. हाय, थोडं आता आले आहेत ते. आपली गोल्डन लाईट भेटलेली आपल्याला फायनली.
थोडंसं त्यांचं केस अजून नीट करते. ताळमेळ जमत नाही आहे, पण आणि पाठच्या आपण अशा जमवून घेऊ. ताळमेळ ताळमेळ जेवढं जमेल तेवढा ताळमेळ आपण जमवून घेऊ. बघितले थोडासा पब्लिकने वेळ लागेल, BTS but बघितलं मजा येणार आहे. मजा येणार आहे. मजा येणार आहे. लोकेशन कसं आहे? लोकेशन तर बापरे, मी जर कोणत्या कपलनी मला प्री वेडिंगसाठी लोकेशन सजेस्ट करायला सांगितलं आणि जर पार्टीचं बजेट चांगलं असेल तर फॉर शुअर मी हा लोकेशन सजेस्ट करणार आहे. आपले अजून पण लोकेशन्स आहेत जे खरोखर खूप सुंदर आहेत. ते तुम्हाला उद्या आणि परवा तुम्हाला आम्ही दाखवू. येस, चलो या इकडे. तू काढलेला इंस्टावर कोणतं टाकलेलं? मला पण इंस्टावरच गावला. हा? मला पण इंस्टावरच गावला. स्टेप वर ये वरच्या. उभा राहायचं. तू एक स्टेप डाऊन ये ना. हा, एक स्टेप डाऊन ये. तू अजून थोडासा असं आहे बाहेर ये बाहेर. हा, या साईडलाच क्रॉस हो, या साईडला. हा. सो आपला सेकंड लुक सुद्धा संपलेला आहे आणि सेकंड लुकचे पण खूप सुंदर असे आपल्याला फोटोज व्हिडिओज भेटलेले आहेत. आपण थर्ड लुक सुद्धा करणार आहोत. सध्या प्लॅनिंग चालू आहे थर्ड लुकचं. तर मला वाटतं आपण थर्ड लुक एक बॉन फायर घेऊन करूया आजच रात्री. मित्रांनो, तर आता थर्ड शूट चालू होते आहे. ती बॉन फायरची आहे. तुम्ही सेटअप बघू शकता. सेटअप तिकडे चालू आहे. मामाची बॅटरी नाही आणली. 2, 3 गो. तर नमस्कार परत एकदा. तर अशा प्रकारे आमचा हा पहिला दिवस समाप्त झालेला आहे. पॅकअप झालेला आहे म्हणजे आणि सक्सेसफुल झालेला आहे. ॲक्च्युली आम्ही आता बॉनफायर वगैरे काही करणार नव्हतो बिकॉज जे कपल्स वगैरे आहेत त्यांचा मूडच नव्हता, पण आमचा मूड होता. कसं आहे, प्लॅन केलेली गोष्ट आहे तर मग ती ॲक्च्युली एक्झिक्यूट झाली पाहिजे. कारण का उद्या आपल्याला वेळच नाही आहे बॉनफायर वगैरे करायला. तर जे वेअरिंग्स वगैरे त्यांनी डिसाईड केले होते किंवा मग त्यांनी नाहीसुद्धा केलेले जे आम्ही त्यांना मग घालायला लावले तर ते आपल्याला एक्झिक्यूट करायचे होते. आपल्या कंटेंटला एक्झिक्यूट करायचे होते. म्हणून आम्ही आज त्यांना फोर्स करून तो बॉनफायरचा जो लास्टचा पार्ट होता तो करायला लावला आहे आणि तो ॲक्च्युली सक्सेसफुल झालेला आहे. आता तरी जास्त फुटेजेस आम्हाला काढायला भेटले नाही बिकॉज पटापट आम्ही केलं. कारण की नाईटला आम्ही आता नदीच्या साईडलाच आहोत तर जास्त वेळ आम्ही थांबू नाही शकत. सो जास्त फुटेजेस वगैरे भेटले नाही. तर हा आमचा डे 1चा ब्लॉग होता. डे 2 आमचा उद्या आहे. तर स्टे ट्यून, लाईक करा. अरे बोलत होतो मी. हा, तो बोलतोय नदी किनारी शूट केलं ते सांग. नदी किनारे ते बोललो ना, नदी किनारे शूट केलं म्हणून. सॉरी, माय चुकी. आणि तुमच्यासाठी उद्या सरप्राईज लोकेशन आहे. हा, सरप्राईज लोकेशन आहे. तर पार्ट 2 मध्ये तुम्ही बघू शकता की काहीतरी वेगळे लोकेशन आपण उद्या कॅप्चर करणार आहोत. आय होप की तुम्हाला सुद्धा ते आवडतील आणि तुम्ही सुद्धा ते प्रिफर कराल नेक्स्ट टाइम शूटसाठी जर तुम्ही आचरा मालवण या साईडला आलात तर. स्टे ट्यून. सो थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला पण पाठवा. शुभरात्री. चलो शुभरात्री. जय महाराष्ट्र.